या शक्तीपीठ महामार्गाला याची गरज काय याच्याविषयी सगळ्यांनीच मगाचपासून भाषण केली असतील असं माझा विश्वास आहे. पूर्वी 802 किलोमीटरचा रस्ता 856 किलोमीटर झाला. लांबी वाढली, खर्च वाढला. आपल्या सगळ्यांना हा पेठ सांगली रस्ता वाटतोय तसा रस्ता होणार नाही मित्रांनो. हा रस्ता मी उभा आहे त्याच्यापेक्षा अर्धा वर म्हणजे छतापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त उंच असा भराव टाकला जाणार. भराव टाकणे हेच जास्त महत्वाचं आहे. बाकी त्याच्यावर रस्ता कोणत्या दर्जाचा होतोय हे तुम्ही वेगळ्या रस्त्यांवर जाऊन बघितले की तुम्हाला कळेल की आपलं गाव दुभंगणार आहे. पलीकडचं गाव आणि इकडचं गाव हे दोन नवीन भाग तयार होणार आहे. मसुचीवाडी गावातून जर रस्ता गेला मसुचीवाडीच्या नदीकडे जायला 4 किलोमीटर फिरून यायची पाळी लागते. जरा पुढं कामेरी सारख्या गावात गेला तर गाव रस्त्याच्या डावीकडे बहुतांश आहे. त्याच्या ईश्वरपूर मधल्या ओरणातून ते गेलं सगळ्या तात्पुरतं बरं वाटेल, पैसे मिळाले, काम झालं, काम झालं, म्हणजे पैसे किती पुरणार आहे. याच जमिनीची किंमत अजून 10-15 वर्षांनी पूर्णातल्या जमिनीची किंमत हे शहर जसं वाढेल तसं गुंठ्याला 25 लाख आणि 30 लाख आणि 40 लाख होणार आहे. ती तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं वाढीव रक्कम जी मिळण्याची हवा तयार करतात काही लोक, त्याच्यापासून पहिल्यांदा आपण सगळ्यांनी सावध राहा.